समोर जे माजी विद्यार्थी आहे त्यांनी वरती माडीवर जायचं आहे. प्रेयर झालेली आहे. सर्व विद्यार्थी स्वागत आहे सर्व विद्यार्थ्यांचे. या आपापल्या जागी आपापला पेज, आपापली मैत्रीण, आपापला मित्र पुन्हा एकदा शाळेचं जीवन जगा. एक दिवस शाळेच्यासाठी आरक्षित केलेल्या खुर्च्या सोडून द्या आणि पाठीमागे बसा. आपल्या अतिथींसाठी आणि शिक्षकांसाठी आपण काय ठेवलेले आहे. समोर ज्या 3 लाईन ज्या आरक्षित आहेत त्या सोडून मागच्या बाजूला बसायचं आहे सर्वांनी. असली मजा तिकडे काय चला पटापट पटापट आपल्या कार्यक्रमाचे इथे प्रमुख पाहुणे यांचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात पाहुण्यांचं कुमकुम तिलक करून आतमध्ये मंचावर आगमन होणार आहे. सर्वांनी बसून घ्यायचं आहे. जेवढे सर्व माजी विद्यार्थी आहे तसेच आपल्या शाळेतील जो स्टाफ आहे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी बाहेर यायचं आहे. सर्व शिक्षकांना सुद्धा विनंती आहे, आपल्यासाठी इथे व्यवस्था आहे, इथे आपण स्थानापासून योगेश कंटाळे असेल तर त्यांनी माहिती जाऊन मात्र हाताळला. योगेश कंटाळे अरे गप्पा सर्व कोर्टी मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये शाळेत आपण झालंच आहे. आपल्या कार्यस्थळी आता ते येत आहेत. आपण त्यांचं इथे स्वागत करणार आहोत. स्काउट गाईडची मुलं आहेत आपल्या शाळेतले, कोर टीम आहे आणि आपले सगळे शिक्षक आहेत त्यांना घेऊन येत आहेत. त्यांचं आगमन होताना आपण त्यांना एक सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवून अतिथींचं आपण स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी सर्वांचं आगमन झालेलं आहे. राजापेठ पोलीस सौ जयश्री शिरभाते मॅडम, आपल्या नायगावकर मॅडम, सध्याचे शाळेचे मुख्याध्यापक श्री टावरे सर आणि पर्यवेक्षक श्री पसारकर सर सर्वांचा शुभ
दैतीची सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री राजेशजी टावरी सर यांचंही व्यासपीठावर आगमन झालं आहे. त्यांनी अध्यक्षीय स्थान ग्रहण केलं आहे, त्यांचंही आपण स्वागत करूया. त्यानंतर जालना येथील न्यायाधीश आणि सांगण्यास अत्यंत आनंद होतो, अभिमान वाटतो, आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी सौ सुप्रिया देशमुख कुंड आताची, तिचंही आगमन झालं आहे, स्वागत. आजची प्रमुख उपस्थिती म्हणून आपले माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक
माननीय श्री उद्धवरावजी किटकुले सर यांचंही आगमन व्यासपीठावर झाले आहे, त्यांचेही स्वागत. आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या जयश्री शिरभाते मॅडम, आपल्या नायगावकर मॅडम, तेच म्हटलेलं योग्य राहील, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. मॅडम आपलं स्वागत. आणि सर्व अतिथींना क्षमा करा, एक नाव विसरली होती मी. आपल्या शाळेचे सध्याचे पर्यवेक्षक श्री माननीय श्री आशिषजी पसारकर सर यांचंही व्यासपीठावर आगमन झालं आहे. सर आपलंही या ठिकाणी खूप खूप स्वागत. आणि सर्व अतिथींना नम्र निवेदन की पूजन आणि दीपप्रज्वलनसाठी आगमन करावे. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आपल्या संस्थेचे सचिव माननीय श्री आपले सगळे शिक्षक, माजी शिक्षक, हे सुद्धा या ठिकाणी सगळेजण आवर्जून उपस्थित आहेत. सर समोर बघसाल. इथे आज कार्यक्रमाला उपस्थित अतिथींचं हस्ते पूजन संपन्न झालं आहे. इथे उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक आणि सर्व विद्यार्थी यांचे मी सौ रेणुका टाऊ टवलारे आपणा सर्वांचे या कार्यक्रमामध्ये आयोजन समितीच्या वतीने स्वागत करते. आता खूप महत्त्वाचा असतो तो अतिथींचा सत्कार, त्याकडे आपण वळूया. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री मिलिंदजी हिवरे सर यांचे स्वागत आपल्या माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष हुकुमचंद माने आणि सचिव श्री राजेशजी टावरी सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या प्रमुख अतिथी आणि जालना येथील न्यायाधीश आपली माजी विद्यार्थिनी सौ सुप्रिया देशमुख पुंड हिचे स्वागत आपली माजी विद्यार्थिनी वैष्णवी ठेंगे आणि दिव्या एकलारे या करतील.
लाडके माजी मुख्याध्यापक आपले आवडते किट्टुले सर यांचं स्वागत अजय बेसरकर आणि पंकज काकडे करतील. यानंतर परत एक आपल्या खूप लाडक्या आवडत्या माजी मुख्याध्यापिका उपस्थित आहे नायगावकर मॅडम यांचं स्वागत निलेश शिंदे आणि प्रतीक चौरे करतील. सध्या शाळेसाठी खूप मेहनत घेत असलेले आणि आमच्या कोर टीमला अतिशय प्रोत्साहन देणारे आमचे आवडते सध्याचे मुख्याध्यापक श्री राजेशजी टावरी सर यांचं स्वागत अमोल इंगळे आणि चारुदत्त पांडे करतील. आणखी एक आधार श्री आशिषजी पसारकर सर सध्याचे पर्यवेक्षक यांचं स्वागत अमित सावळकर, प्रवीण नरोडे आणि प्रवीण कंटाळे करतील. इथे काही जण अतिथी आहेत, पण इथे उपस्थित प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमच्यासाठी नेहमीच आदर्श असतात आणि आयुष्यभर राहणार आहे. त्यामुळे आपण सगळ्या शिक्षकांचा आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम माजी शिक्षक आपले सर्वांचे आवडते श्री ज्ञानेश्वर टाले सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांच्या स्वागतासाठी निलेश टवलारे आणि स्वप्नील काळे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. टाळ्या होऊ द्या टाले सरांसाठी. माजी डॉक्टर नितीन चव्हाणे सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. त्यासाठी योगेश कंटाळे आणि हुकुमचंद माने यांनी त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. हो, ते आहे ना. आता
मार्गदर्शक श्री प्रदीपजी भगत सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यांचे स्वागत श्री प्रवीण नरोडे आणि प्रतीक चौरेकर. जे जुन्या बॅचेसला नव्हते, काही जण त्यांना ओळखत नाही, पण एक असं व्यक्तिमत्व आहे जे रिटायरमेंट नंतरही शाळेत येतात, रिटायरमेंट नंतरही शाळेचे व्हिडिओ बनवतात, खूप सुंदर रचना करतात आणि आम्हाला सुद्धा म्हणजे मला ते शिक्षक नसतानाही आम्हाला रोज फोन करून कोर टीमचं कार्य कुठपर्यंत आलं आहे हे विचारणारे माजी शिक्षक श्री संजयजी उताने सर आपल्यात उपस्थित आहे. त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांचं स्वागत निलेश शिंदे आणि अमोल इंगळे करते. आता माजी शिक्षिकांकडे वळूया. थोडं महिला पण सूत्रसंचालक महिला आहे तर मी आवर्जून अभिमानाने नाव घेईन. आपल्या माजी शिक्षिका बऱ्याच जणी इथे उपस्थित आहे. आत्ताच आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं. कोणाचं? त्यांचं स्वागत करावं. दिव्या ऐकलं हा विशेष मागणी सुप्रिया देशमुख त्यांचं स्वागत करत आहे. टाळ्या वाजू द्या. आपल्यामध्ये आहे जे रिटायरमेंट नंतरही शिक्षण घेत आहे. त्यांचे MA योगा चालू आहे आणि अतिशय आदर्श प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या शिक्षिका वयाने मोठ्या तरी माझी घट्ट मैत्री असलेल्या शिक्षिका आशा बांबल मॅडम, धवने मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. मॅडम कडून शिकण्यासारखे आहे. आफ्टर रिटायरमेंट मॅडम MA योगा करत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यांचं स्वागत अमोल इंगळे आणि प्रतीक चौरेकर. यानंतर आणखी एक माजी शिक्षिका आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपल्या डाळे मॅडम, झगवर मॅडम हाताच्या मॅडमला सुद्धा मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सांगण्यास आनंद होतो. मॅडम माझे शेजारीच राहतात, त्यामुळे माझी रोजच मॅडमसोबत बोलणं असतं. मॅडम खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात. मॅडमचं स्वागत वैष्णवी करेल. आपल्याला कम्प्युटर कोण शिकवायचं रे? आपले कम्प्युटर टीचर आज आपल्यात उपस्थित आहे. श्री हेडा सर कृपया व्यासपीठावर यावे. टाळ्या होत्या हेडा सरांसाठी. कोण टीम त्यांचं स्वागत.
शाळेमध्ये जे कार्यरत शिक्षक आहे त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम निकिता गजबे मॅडम आपण व्यासपीठावर यावे. आपल्या रंगारी मॅडम यांचं स्वागत करूया व्यासपीठावर. मॅडम अजूनही शाळेत आहेत. आपल्याला देवतांचे श्लोक पाठ असतील, स्तोत्र पाठ असतील तर ते कोणामुळे? कराळे सर. त्यामुळे आदरणीय कराळे सर कृपया व्यासपीठावर यावे. आम्हाला अथर्व शिष्य सरांनीच शिकवलं होतं. आयोजन समितीकडनं आपण त्यांचा सत्कार करूया. टाळ्या वाजू द्या. लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचतात का? कोण नेतो का? पाटील सर देतात. दोघांनाही सोबत आमंत्रित करूया. माननीय पोटे सर आणि पाटील सर दोघांनीही व्यासपीठावर यावं. आयोजन समितीकडून त्यांचा सत्कार करूया. तुम्हाला सांगण्यास आनंद होतो, पोटे सर आता फक्त लायब्ररी किंवा आपलं जे शाळेचं काम आहे त्यापुरती मर्यादित नाही. सरांनी क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठी अचीवमेंट केलेली आहे. सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे पोटे सर सचिव आहेत. त्याच्यासोबत बऱ्याच स्पोर्ट्स अकॅडमीचे ते सचिव आहेत. तुम्हीच घेऊन या पटकन. पाटील सर सुद्धा आमच्या कोर समितीला भरपूर आधार देत आहेत. रोज आम्हाला कोणाला ना कोणाला त्यांचा फोन असतो. कार्य कुठपर्यंत आलं, मी तुमच्यासोबत आहे, हा आधारच शिक्षकांचा आम्हाला खरं तर आवश्यक असतो. यानंतर आपले चित्रकला कोण शिकवत होतं? चित्रकला शिक्षक माननीय मालकडे सर कृपया आपण व्यासपीठावर यावं. आयोजन समितीकडून त्यांचा सत्कार करणारा टाळ्या होऊ द्या. यानंतर आता आपली प्रार्थना घेतली ते सध्याचे स्पोर्ट टीचर माननीय मानकर सर कृपया व्यासपीठावर यावं. आयोजन समितीकडून सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. आयोजन समितीचे सदस्य कृपया व्यासपीठावर यावा. टाळ्या होऊ द्या. नाव नोंदणी कक्षावर काही शिक्षिका आहेत, त्यांना कृपया विनंती करून इकडे घेऊन या. आयोजन समितीने नाव नोंदणी कक्ष विद्यार्थ्यांनी थोडा वेळ सांभाळावा. यानंतर सध्या जे कार्यरत शिक्षक आहे, कदाचित आपली जुनी पिढी त्यांना ओळखत नाही, पण जसे आपले जुने शिक्षक होते त्यांचीच प्रतिकृती म्हणून नवीन शिक्षक आपल्या शाळेत आले आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि तेवढाच आधार, तेवढाच प्रेम ही शिक्षकांची चमू आपल्याला देत असते. आता आपण त्यांचा आपल्या वतीने सत्कार करूया. सर्वप्रथम ते आम्हाला शिक्षक वाटत नाही, ते माझेच विद्यार्थी वाटतात असे आमचे प्रथमेश सर कृपया व्यासपीठावर यावं. आम्हाला बरेच दिवसापासून सगळे विचारतात आहे हा कुठल्या बॅचचा विद्यार्थी आहे, पण ते विद्यार्थी नसून आपले सर आहे.
त्यांचं आयोजन समितीकडून आपण सत्कार करूया. अतिशय ऍक्टिव्ह शिक्षक शाळेतले. यानंतर विद्यार्थ्यांना मॅथ्स आणि सायन्स पक्क करून देणारे कुलदीप राठोड सर कृपया व्यासपीठावर यावं. विद्यार्थ्यांना म्हणजे युनिट टेस्टमध्ये 15 पैकी 14 मार्क पडले असतील तरी आमचे राठोड सर विचारतात एक कुठे गेला. आणि हेच शिक्षक त्या मुलांची खरी प्रगती करत असतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. इतिहास भूगोलचा पाया पक्का करणारे आमचे निखिल पाटील सर सुद्धा आपल्यात उपस्थित आहे. कृपया सरांनी व्यासपीठावर यावं. हे सुद्धा विद्यार्थ्यांना म्हणजे कधीच पुस्तकी किडा बनवण्याच्या मागे नसतात. सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा व्हावा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने त्यांचं पाठांच्या धड्यांच्या बाहेरचा अभ्यासक्रम सुद्धा माहिती असावा याकडे विशेष लक्ष देणारे शिक्षक पाटील सर याचा आपण सत्कार करत आहोत. यानंतर आपल्यामध्ये मंत्री मॅडम उपस्थित आहे. मंत्री मॅडम कृपया व्यासपीठावर यावं. मंत्री मॅडम म्हणजे आमच्या सगळ्या पालकांचा शाळेचा आधारस्तंभ आहे. सगळ्या व्यवस्थापन समिती असतील, पालकांच्या मीटिंग असतील, मॅडमचा सगळ्यात आता मी याच्यानंतर ज्याही कोणत्या मॅडमचं नाव घेणार आहे या सर्वांचा सक्रिय सहभाग असतो. आणि कधीच मला वाटलं नाही की या शिक्षिका माझ्यासाठी नवीन आहे. अगदी पहिल्याच दिवशी मैत्री झाली आहे आणि शाळेचा आधार आहे. त्यांचा आयोजन समितीकडून आपण सत्कार करूया. नेहा भूप मॅडम आणि स्नेहा नावंदर मॅडम दोघींनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करते. आयोजन समितीकडून त्यांचा आपण सत्कार करूया. नावंदर मॅडम यांचा सत्कार करत आहोत. आयोजन समितीकडनं प्रतिभा त्यांचा सत्कार करते आहे. टाळ्या होऊ द्या. कंटाळले का? अजून शाळा सुटायला वेळ आहे. यानंतर सध्याच्या मुलांच्या आवडत्या तिवारी मॅडम आणि पालकांसाठी सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने बोलणाऱ्या आमच्या तिवारी मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आयोजन समितीच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करूया. टाळ्या होऊ द्या.
आपल्यामध्ये आहे. आमच्या कोर टीमला त्यांनी सहपरिवार मदत केलेली आहे. रेणुका देऊळकर मॅडम कृपया व्यासपीठावर यावे. त्यांचा आपण आयोजन समितीकडून सत्कार करणार आहोत. इंग्रजीचा पाया पक्के करणारे म्हणजे टावरे सर यांनी टाले सरच्या रिटायरमेंट नंतरची कदाचित सोय लावून ठेवलेली दिसते. प्रीती भट्टड मॅडम कृपया व्यासपीठवर यावं. त्याच्यामुळे टाले सर गेल्यावरही त्यांचा वारसा प्रीती भट्टड मॅडम चालवतील आणि मुलांचं इंग्रजी तसंच पक्क राहील. प्रीती भट्टड मॅडम कृपया व्यासपीठावर यावं. आपल्या शाळेत संगणक व्यवस्था संपूर्ण सांभाळणाऱ्या अतिशय जबाबदारीने स्वाती डांगे मॅडम कृपया व्यासपीठावर यावं. या शिक्षकांचा खरा आधारस्तंभ आहे. कारण की गव्हर्नमेंटने इतके ऑनलाईन कामं केलेली आहेत आणि इतके कामांसाठी मॅडम आपल्या शिक्षकांना मदत करत असतात. त्यामुळे सुद्धा त्यांचा आपण आयोजन समितीकडनं सत्कार करत आहोत. आपल्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सगळ्यांना माहितीच आहे सांगरुतकर सर यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं आहे. सर कृपया व्यासपीठावर यावं. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करूया आणि आयोजन समितीकडून आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. व्यक्तिमत्व आपल्यात आहे जी आपल्याही टीममध्ये आणि शिक्षकांच्याही टीममध्ये आहे. दिव्या ऐकलारे मॅडम कृपया व्यासपीठावर यावा. आतापर्यंत तुम्ही कोर टीमच्या वतीने सत्कार केला. आता आम्ही कोर टीमच्या वतीने शिक्षक म्हणून तुमचा सत्कार करणार आहोत. दिव्या ऐकलारे मॅडम यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. अभिमानाची गोष्ट आहे. आपलीच मुलगी आपल्या शाळेत टीचर म्हणून लागते आणि आपल्याच मुलीला शिकवते. यापेक्षा अभिमानाची गोष्ट कुठली नाही. त्यामुळे दिव्या मॅडम आपल्या म्हणजे पिल्ले मॅडम बांबल मॅडम इथून गेल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो वारसा आहे तो आपली दिव्या मॅडम सांभाळते आहे. त्यामुळे तिचं विशेष कौतुक दिव्या मॅडम. यानंतर प्राथमिक शाळेच्या काही शिक्षिका आपल्यामध्ये आहेत. माननीय चेंडके मॅडम कृपया व्यासपीठावर यावं. यांचाही आपण आयोजन समितीच्या वतीने सत्कार करत आहोत. मॅडम माजी शिक्षिका आहेत. मॅडम माजी शिक्षिका आहेत प्राथमिक शाळेच्या आणि सध्या कार्यरत शिक्षिका सुद्धा मालखेडे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांनाही विनंती आहे व्यासपीठावर यावं. त्यांचंही आयोजन समितीच्या वतीने आपण सत्कार करूया. ठीक आहे जातो ना. बघा शाळेची संस्था त्यानंतर मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक हे जितके महत्त्वाचे असतात
आणखी एक कणा महत्त्वाचा असतो, तो म्हणजे आपले काका. बरोबर? त्यांच्याशिवाय शाळा अपूर्ण आहे. मान्य आहे? त्यामुळे आपण सर्वांचा सत्कार करताय. सर्वप्रथम आमचे सर्वांचे आवडते परांजपे मामा, त्यांनी व्यासपीठावर यावं. संपूर्ण आयोजन समितीला मी व्यासपीठावर बोलवते. सगळ्यांच्या वतीने आपण मामांचा सत्कार करूया. त्यांचं लवकरच रिटायरमेंट आहे. मामांनी यांचंच कर्तव्य करता करता शिक्षकांचं सुद्धा केलं आहे. इकडे तिकडे बरोबर नजर असायची. आता मामांची जागा घेण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण ओळखत नसतील, पंकज गाडेदादा सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. काकांनंतर परांजपे मामांनंतर त्यांचीच जागा आता शाळेमध्ये आहे. त्यांचं कर्तव्य ते पार पाडणार आहे. त्यांचंही आपण आयोजन समितीच्या वतीने सत्कार करूया. नंतर आपल्या शाळेत आणखी एक कर्मचारी आहे. लहान लहान मुलींना ज्यांचा आधार वाटतो, मुलींना ते आधार देतात, अशा आमच्या शीतलताई अळसपुरे आपल्या शाळेत सध्या शिक्षकेतर कर्मचारी म्हणून नेमणूक त्यांची झालेली आहे. जुन्या विद्यार्थ्यांची ओळख नसेल आपल्या या शीतलताई, यांचाही आपण आयोजन समितीच्या वतीने सत्कार करतो आहोत. चला सत्कार कार्यक्रम. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करताना खूप आनंद होतो आहे की एक कल्पना सुचली, ती आम्ही टावरी सरांकडे मांडली आणि त्या कल्पनेवर आज हा एवढा चांगला कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी घेता आला. 1990 साली आपली सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया सगळ्यांनी शांतता पाळावी. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया शांतता पाळावी. नंतर दिवसभर आपलाच राहणार आहे हा कार्यक्रम झाला की. तर 1990 साली शाळा सुरू झाली तेव्हापासून ते 2025च्या जूनपर्यंत जे विद्यार्थी आपल्या शाळेतनं गेले, पास आऊट झाले, त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न आपल्या सर्व कोर टीमने केलेला आहे. मग तो सोशल मीडिया असेल, प्रेस कॉन्फरन्स असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, आणि ज्या लोकांपर्यंत पोहोचता आलं ते सर्व लोक मला वाटतं इथे आहेत. बरेच लोक यायला इच्छुक होते परंतु काही कारणास्तव नाही येऊ शकले. तर असो, आज हा कार्यक्रम इथे घेताना शाळेतले सर्व शिक्षक यांचं जे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं, त्यामुळे हा कार्यक्रम इतक्या सुंदररित्या आपण घेऊ शकतो आहे. या सगळ्या कार्यक्रमातला सगळ्यात महत्त्वाचा दुवा म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी. कारण कार्यक्रम घ्यायचा आहे आणि तो सर्व बॅचेसचा एकत्र घ्यायचा आहे. 1990 पासून ते 2025पर्यंत ही सगळ्यात मोठी अडचणीची बाब होती. कारण सगळ्यांची इच्छा काय होती की आम्हाला आमच्या बॅचचाच कार्यक्रम घ्यायचा आहे. परंतु आमचा ह्या सगळ्या गोष्टीमागे उद्देश एक वेगळा आहे. आज आपल्या शाळेत आपण हा जो मेळावा घेतो आहे, या मेळाव्यापासून या उद्देशाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते आहे. आपण आज सगळे या शाळेतून शिकलो, मोठे झालो, चांगल्या पदावर गेलो, कोणी चांगले बिझनेसमॅन झाले असतील, कोणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे. तर ह्या सर्वांनी मिळून इथून पुढे ज्या ज्या वेळेस आपल्याला शाळा आवाज देणार आहे
त्या प्रत्येक वेळेस आपल्याला कणखरपणे या शाळेसाठी उभं राहायचं आहे आणि हाच उद्देश या कार्यक्रमाचा आज आपल्याला मांडायचा आहे. इथून पुढे दर महिन्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे टावरी सरही आपल्या भाषणात सांगतील की दर महिन्याला एक दिवस ते आपल्या माजी विद्यार्थ्यांना देणार आहेत आणि त्या दिवशी आपल्याला आपल्याकडनं काय चांगलं शाळेला देता येईल त्याचं प्लॅनिंग करून ती गोष्ट तो कार्यक्रम आपल्याला आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी द्यायचा आहे. आजची जी परिस्थिती आहे मोबाईलमुळे मुलं भरकटत चालली आहे तर त्यांनाही थोडंसं आपल्याकडनं काहीतरी जर शिकायला मिळालं तर कुठेतरी आपण एका चांगल्या समाज चांगला घडण्यासाठी हातभार लावणार आहोत आणि ती सगळी गोष्ट आज या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून आपण स्वीकारणार आहोत. सर जे सांगतील ते आपल्याला जसं जसं शक्य होईल तसं तसं आपल्याला इथून पुढे शाळेसोबत जुळून ते काम करत जायचं आहे. तर आज या माजी विद्यार्थी मेळाव्याच्या प्रसंगी आपण सर्वांनी माजी विद्यार्थी संघाच्याद्वारे जे आवाहन केलं त्याला आपण सर्वजणांनी प्रतिसाद दिला, इथे आलात. मी जास्त वेळ घेणार नाही. त्याबद्दल मी सर्व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आपल्या सर्वांचे इथं आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत आजच्या प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन, त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राजापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक माननीय मिलिंदजी हिवरे सर. त्यांचा थोडक्यात परिचय समजून घेऊया. अतिशय प्रेरणास्पद त्यांचा परिचय आहे. सर MA BEd पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठामधनं सर MA गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. त्यानंतर सर ATC मध्ये मुंबईमध्ये त्यांना 55 रिवॉर्ड्स मिळाले आहेत, त्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आणि सध्या ते राजापेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक म्हणून अतिशय जबाबदारीने पार पाडत आहे. सरांना विनंती आहे सर कृपया आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या श्लोकाचा खरा अर्थ तुम्हाला बघून आणि जे समोर बसलेले आहेत स्टेजवर जे रिटायर झालेले आहेत त्यांच्याकडे बघून हा सार्थक आहे असं वाटतं. आदरणीय मॅडम सर सदर कार्यक्रमाकरता मला बोलवलेलं आहे त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे आभार मानून घेतो. मार्गदर्शन करण्या इतपत अजून तरी मी इतका मोठा नाही आहे कारण माझ्यापेक्षा सिनियर आणि मोस्ट सिनियर लोक इथे हजर आहेत जे तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील. मी MA BEd शिक्षक होतो, ज्युनियर कॉलेज लेक्चरर, उत्तर महाराष्ट्र कॉलेज जळगावला. गेल्या एक खंत व्यक्त करतो, जास्त नाही. मी 2002 नंतर मी ते जॉब सोडला आणि MPSC द्वारे PSI म्हणून या जॉबवरती पोहोचलेलो आहे. मला एवढी खंत वाटते की माझ्या कॉलेजचे माझ्या शाळेचे असे प्रोग्राम होतात बट माझं एक बॅड काहीतरी समजा की त्यांना मला प्रेझेंट राहता येत नाही. आणि सरांनी ज्या दिवशी या प्रोग्रामसाठी मला बोलवलं आणि मला विचारलं की सर तुम्ही येणार का, मी पहिल्या क्षणात हो बोललो. तुम्ही सरांना विचारून घ्या. मी म्हटलं कमीत कमी नाही असं तर या पद्धतीने तरी मला सहभागी होता येईल. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुम्हाला फार छान शाळा मिळालेली आहे, तुम्हाला चांगले गुरुवर्य मिळालेले आहेत. त्या सर्वांचं मी जे रिटायर झालेले आहेत त्यांचंही मी बऱ्याच लोकांची माहिती घेतली कारण पोलीस आहे त्यामुळे घ्यावं लागतं. तर मी घेतलं खरोखर आपल्या महाविद्यालयात किंवा आपली जी शाळा आहे त्यातील सगळं जे रिटायर झालेले सर असतील किंवा आज जे प्रेझेंट आहेत त्या सर्वांचं. महत्त्वाचं म्हणजे तुमचेच शिक्षक हे तुम्हाला इथपर्यंत बघतात की आज कुठे कोण आहे. मला सरांनी एवढी माहिती दिली बसल्या बसल्या, आता मी 10-15 मिनिटं कम्युनिकेशन करत होतो की त्यांचे रिटायर झालेले लोक कोण आहेत, सध्या काय करतायत, नवीन मुलं कोण आहेत हे सांगतात. तुमच्याच शाळेत एखादी मुलगी शिकते, मुलींविषयी स्पेशली, तीच मुलगी ग्रॅज्युएट होते, तीच मुलगी याच शाळेत शिक्षिका म्हणून लागते. यापेक्षा चांगलं सुदैव या शाळेचं कोणतंच नसेल. बघा प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये वेगवेगळा विचार करत असतो पण शिक्षक हा पेशा असा आहे की जो एक समाजामध्ये सर्वात चांगला आणि पवित्र पेशा मानला जातो आणि त्या पेशाला आपण जाणं ही खरंच चांगली गोष्ट आहे. मी तुमचा सर्वांना शुभेच्छा देतो. माझ्याकडनं जर बोलण्यात काही चुकून झालं असेल तर त्याची माफी मागतो आणि असेच कार्यक्रम आयोजित करा. अशाच कार्यक्रमांना मी सर पुढच्या वेळेला सांगतो आमचे सिनियर साहेब असतील कुलट सर त्यांना बोलवा सर. ते येणार होते परंतु आज आमच्याकडे थोडा एक इन्सिडन्स घडला रात्रीचा मोठा, त्या तपासत सर आहेत. नाहीतर पुढच्या प्रत्येक फंक्शनला मी सरांना बोलवेल. फार उत्तम आणि चांगलं मार्गदर्शन आपल्याला करतील. मी हे बोलून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.
फाउंडेशनचं आपल्या शाळेला नेहमीच सहकार्य असतं. यानंतर उद्यापासून आपलं गॅदरिंग सांस्कृतिक सोहळासुद्धा आहे. त्याला आपले पोलीस निरीक्षक कुलट साहेबसुद्धा अतिथी म्हणून येणार आहे. आज त्यांना वेळ नव्हता, नाही तर आपण दोघांनाही आज बोलवलं होतं, पण ते नंतर येणार आहे. यानंतर आपले माननीय ज्ञानेश्वर टाले सर यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि सर आपल्याला 2 मिनटं मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यांचे हे थोडंसं मार्गदर्शन का होईना आपल्यासाठी खरंच मोलाचं असतं. आज विद्यार्थी घडवण्यामध्ये या शिक्षकांचा खरंच मोलाचा वाटा आहे आणि त्यामुळे आपण खरं आकाशाला गवसणी घालू शकलो आहोत. टाले सरांना मी विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावे. सर्वप्रथम ज्यांच्यामुळे या शाळेची पायाभरणी झाली किंवा ज्यांच्या दूरदृष्टीने शाळा सुरू झाली ते या शाळेचे फाउंडर स्वर्गीय हुकमीजनजी हेडा आणि स्वर्गीय शशिकांतजी पालेकर साहेब यांची आज खूप आठवण येत आहे. कारण शहरापासून 4 किलोमीटर दूर असणारी शाळा, जंगल होतं 1990मध्ये, पण 1990मध्ये मी लागलो, परंतु शाळा ही 1984ला सुरू झालेली आहे. 1984ला 5वा वर्ग आणि 8वा वर्ग हे 2 वर्ग ॲट ए टाईम सुरू झाले. आणि या 2 व्यक्तींची दूरदृष्टी, हुकमीजनजी हेडा आणि शशांतजी पालेकर जे आपल्यात आता नाही आहे, यांच्या दूरदृष्टीनं सुरू झालेली ही शाळा आताचे संस्थेचे सचिव श्री राजेशजी हेडा यांनी त्या स्वप्नाची पूर्तता भविष्यातही कशी सुरू राहील आणि ती कशा प्रकारे चालू राहील आणि कशा प्रकारे राबवायची त्याचं सगळं सूत्रसंचालन आताचे मुख्याध्यापक श्री राजेश टावरी सर की जे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे. आणि हा जो काही माजी विद्यार्थी मेळावा आहे, माजी विद्यार्थी संघ म्हणा, मेळावा म्हणा, मेळावा म्हणजे आपण एकत्र आलो, याचं नाव आहे संघ, माजी विद्यार्थी संघ, याचे ते अधिकृत सचिव आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या मेळाव्याचे सचिव. त्याचप्रमाणे आजचे आपले प्रमुख अतिथी माननीय श्री मिलिंद हिवरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक राजापेठ पोलीस स्टेशन. त्यानंतर ज्यांनी या शाळेला घडवलं असं म्हणू आपण की खूप वेळ या शाळेमध्ये सेवा देऊन ज्यांनी मुख्याध्यापक हे पद स्वीकारलं आणि आम्हाला सगळ्यांना मुलांसारखं मुलींसारखं मार्गदर्शन केलं असे आमचे या शाळेचे माझे मुख्याध्यापक उद्धवराव किटकुले सर. त्याचप्रमाणे माझी बहीण, कारण का मी बहीण याच्यासाठी म्हणतो की मला बहीण नाही, आणि जेव्हा मी लागलो आणि रक्षाबंधनला जेव्हा माझ्या हाताला राखी दिसली नाही त्याच दिवशी मला घरी बोलावलं, सर आजपासून तुम्ही माझे भाऊ, मी तुमची बहीण. आणि तेव्हापासून 1990 पासून मला न चुकता राखी बांधत आहे. अशा या शाळेच्या माझे मुख्याध्यापिका सौ जयश्री नायगावकर मॅडम, शिरभाते मॅडम. त्यानंतर एक अतिशय आनंदाची गोष्ट आपल्यासाठी की ज्याच्यावर देश चालतो, ज्या नियमावर देश चालतो, अशी एक मुलगी आपल्या शाळेतील माझी विद्यार्थिनी की आज सिव्हिल जज म्हणून काम करत आहे आणि ती या व्यासपीठावर बसलेली आहे, अशी सुप्रिया कुंड, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग जालना. आणि या शाळेत सकाळचं सत्र, दुपारचं सत्र, विशेषतः सकाळच्या सत्रामध्ये माझ्यासोबत या शाळेचे पर्यवेक्षक श्री आशिषजी पसारकर सर, या शाळेतील सर्व निवृत्त झालेले माजी शिक्षक शिक्षिका, या शाळेतील सर्व कार्यरत असणारे सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी, त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या प्रिय माजी विद्यार्थ्यांनो, एवढे चेहरे आज या ठिकाणी बघायला मिळत आहेत ही अतिशय आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. शिक्षकाच्या जीवनात बाकी काही राहत नाही, तो नोकरी करतो, निवृत्त होतो आणि शिक्षक हा तुमच्या आठवणीवर हा जगत असतो.
एखाद्याला एखादा पुरस्कार मिळेल, मुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळेल, पंतप्रधानाच्या हस्ते मिळेल, परंतु त्याच्यापेक्षा हे तुमचं जे प्रेम आहे, तुमच्या ज्या टाळ्या आहेत, हा आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शिक्षकाचा असा सन्मान करता किंवा त्यांना एक संधी देता. तर या ठिकाणी मी थोडक्यात या कार्यक्रमाचं उद्दिष्ट, ही सुरुवात आहे, हा शेवट नाही आहे, ही सुरुवात आहे आणि शेवटपर्यंत कसं राहणार, म्हणजे याला शेवट नाही राहणार. आम्ही आज आहो, उद्या नाही आहे, लक्षात घ्या. तुम्ही उद्या आहे, परवा नाही आहे, परंतु आज बरेचशा पालकांची मुलं सुद्धा, तुम्ही पालक म्हणूनही या शाळेत आज आहे, बऱ्याच जणांची मुलं या शाळेत शिकत आहे, म्हणजे दुसरी तिसरी पिढी आमच्याकडे येऊन राहिली. काही पालक आहे, काही विद्यार्थी आहे. तर हे कधी न संपणारी क्रिया आहे, म्हणजे निरंतर चालणारी ही क्रिया आहे. तर सर्वप्रथम हा जो माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला, याची सुरुवात तुमच्याकडनं झालेली आहे. शासनाच्या धोरणानुसार आता प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करणं अनिवार्य आहे. शासनाच्या असं लक्षात आलेलं आहे की प्रत्येक गोष्ट शासन करू शकत नाही. बरेचसे असे माजी विद्यार्थी आहे की जे वेगवेगळ्या पदावर आहे, सोशल नेटवर्कमध्ये आहे, नोकरी करतात, वेगवेगळे बिझनेस आहे. या ठिकाणी आमचा एक माजी विद्यार्थी या साऊंड सिस्टीमवरही बसलेला आहे. मग आता तुम्ही याला वाईट म्हणणार का, बा तू कार्य काहीच नाही केलं, अभ्यास करत नव्हता का, अभ्यास नव्हता करत काय, त्याची गरज आपल्याला इथे आहेच आज, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे मग ती एखादी गुपचूपची गाडी असो, भेड असो, आम्हाला आनंद तर यावेळेस होते एखाद्या वेळेस की एखादा एसटीत बसलेला माजी विद्यार्थी जेव्हा भेटते, गाडी पॅक असते आणि तो जेव्हा उठून म्हणते का सर मी तुमचा विद्यार्थी आहे, तुम्ही इथे बसा, ते आमच्या जीवनाचं सार्थक असते. परंतु क्लास वन ऑफिसरला जर भेटायला गेलो तर खूप मोठे प्रोटोकॉल असतात. चिठ्ठी द्या, आतमध्ये नाव पाठवा, ते अर्धा तास थांबवतील, नंतर येतील, बोलतील की काय काम आहे, म्हणजे सगळ्या फॉर्मॅलिटी. आम्हाला तिथल्यापेक्षा आम्हाला असा घडलेला चरित्रवान विद्यार्थी तुमच्याकडनं अपेक्षित आहे की जो समाजातल्या पहिल्या घटकापासून तर शेवटच्या घटकापर्यंत मदत करतो. दुसरी गोष्ट, यामध्ये जे उद्दिष्ट आहे, एक मिनिट आहे का, म्हणजे तुम्हाला प्लॅनिंग करायला बरं होईल, उद्या चालून तुम्हाला प्लॅनिंग करायला बरं होईल. मी जे पॉईंट सांगत आहे ते लक्षात घ्या. यामध्ये याचे उद्दिष्ट काय आहे, हा मेळावा आपण का घेतला, लक्षात घ्या. याची जी कोर कमिटी आहे, यांचं तुम्ही आभार, अभिनंदन, स्वागत नंतर करणार का, किती मेहनत लागली हे करायला सगळं, लक्षात घ्या. तुम्ही कल्पना करू शकत नाही की 1 महिन्यापासून ही मुलं काय करत आहेत, लक्षात घ्या. आणि असंख्य अडचणी या ठिकाणी येत आहे. आज 3000 विद्यार्थी ग्रुपवर आले. 3000 पैकी 1200-1300 विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरला आणि त्याच्यापैकी 180-190 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून या कार्यक्रमाला आज हजर राहिले. विद्यार्थी खूप आहे, गर्दी खूप आहे, पण दर्दी तुम्ही आहे. गर्दी तुम्ही असल्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी सक्सेस होत राहिला, एवढं लक्षात घ्या. याचं सगळं क्रेडिट तुम्हाला जाणार आणि आजचा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाणार की सगळे विद्यार्थी एकत्र आले आणि सगळ्या शिक्षकांना भेटले. तर बघा, माजी विद्यार्थ्यांची उद्दिष्ट काय असू शकते, माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे. तर एकत्र आणण्याचं काम एवढे जण झाले, आता एक नाही आहे, तुम्ही एवढे जण आहे आणि तुमचा प्रत्येकाचा ग्रुप आहे. मी तर तो रोल कॉल घेतला नाही अजून, हजेरी राहिली घ्यायची, प्रार्थना घेतली, इथंच बसलो आपण, लक्षात घ्या. हजेरी राहिली इथून, लक्षात घ्या. तर पहिली बॅच आहे 10वीची 90 आणि 91ची. तर किती विद्यार्थी इथं 90-91 वाले उभे राहा. 90-91चे बॅच बघा, एकाच जवळ बसले आहे 5ही जण. 90-91ची बॅच. आमच्या पूर्ण बॅचचे हे 5 हिरो इथं आलेले आहे. हिरो आहे बरे, लक्षात घ्या. सिट डाऊन. त्यानंतर 91-92चे किती लोक आहे इथं उभे राहा. 91-92, 92-93, 93-94, लवकर 93-94, 94-95, 94-95, 95-96, 95-96, 96-97,
97 98. व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा यांची पॉलिसी बघा, जवळजवळ बसले ते. एक वैशिष्ट्य लक्षात घ्या तुम्ही, तुम्हाला हे चित्र दिसलं नसतं. म्हणजे बॅचला किती महत्व आहे आणि एक बॅच दुसऱ्या बॅचचा किती द्वेष करते. हा काय 96 97 97 98. हा चला 98 99. हा बघा बघा सोबतच आहे. 98 99 99 2000 99 2000 99 2000 साठी स्पेशल टाळ्या वाजवा. मी यांच्यासाठी टाळ्या याच्यासाठी वाजवायला लावल्या की सगळ्यात पहिला मेळावा यांनी शाळेत घेतला. सुरुवात यांनी करून दिली, पाया यांनी सुरू केला. लक्षात घ्या. सिट डाऊन. हा आता 2000 सुरू झालं समजा, म्हणजे मला वाटते 2000 पासून मोबाईल हाती आला असेल बहुतेक. चला ठीक आहे, 2004 पासून आला मला माहित आहे. लक्षात घ्या. हा चला 2001 2. हा टाळ्या वाजा यांच्यासाठी. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता संख्या वाढणार कारण काय मोबाईल आला. हा व्हेरी गुड. हा 2002 3 2001 2. हा 2001 2. व्हेरी गुड. बघा एका लाईन मध्ये आहे, कोणालाही मध्ये बसू दिलं नाही यांनी. हा 2001 2. 2002 3 2 3. चला यांच्यासाठी कमी आहे पण टाळ्या वाजवा. हा 2 3 3 4. हा 3 4 3 4. 3 4 4 5 4 5 4 5 4 5 म्हणजे 4 5च आहे. 4 5 4 5 5 6. व्हेरी गुड व्हेरी गुड. 6 7. आलो मी जवळ जवळ. 6 7. व्हेरी गुड. 6 7 7 8. 7 8 7 8 साठी टाळ्या वाजवा. 7 8 पहा खरंच ते 7 8च आहे. 7 8 8 9 8 9 8 9. हा 9 10 9 10 9 10. बघा 9 10 10 11. हा मी आता 9 10 ला पुन्हा उभं करतो. उभे राहा तुम्ही दोघी. 9 10. हा तुमचा कॉन्टॅक्ट कुठं कमी पडला याचा अर्थ तुम्ही तुमच्या बॅचला अटॅच नाही आहे किंवा तुम्ही एक टामकीच आहे त्यातले. हा 9 10 10 11 10 11. ऑनलाईन आहे ते घरी. 10 11 11 12. हा चला 11 12 संपले. हा ठीक आहे ठीक आहे. हा म्हणून आता स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा काही काही विद्यार्थ्यांचे असे फोन आले आम्हाला का मागच्या वर्षी पास झालो मी, कार्यक्रमाला येऊ का म्हणे. म्हटलं पहिले अभ्यास कर पुढचा. 11वी 12वी होय. 12वी नंतर चांगलं पर्सेंटेज भेटलं तर भेटायला ये. हा नाही तर मग काय झालं ते सांगायला येशील मग. आहे. हा 24 25चे 2 विद्यार्थी तुमची बॅच कडे. 12 13. चला 12 13 साठी टाळ्या वाजवा. 12 13. हा आणि आता राहिलेले जे मी नाव नाही घेतले ते सगळे इकडे उभे राहा. जे दुसऱ्या बॅचचे असतील ते 15 16 17 18. आम्ही 2020 पर्यंतच बोलावले. हा एकच विद्यार्थी आहे याच्यासाठी टाळ्या वाजवा. हा आणि हे 3 विद्यार्थी इथं आहे. हे जर तिकडे आले तर हे बंद होऊन जाईल. टाळ्या वाजवा. चला खूप खूप धन्यवाद. माझा उद्देश एकच होता, मला याच्यातून हेच सांगायचं आहे की ओल्ड इज गोल्ड. लक्षात घ्या. आजच्या मुलांकडे सगळं काही आहे, सगळं काही आहे, पण त्याच्याकडे वेळ नाही आहे. आणि जो वेळेची किंमत करत नाही, वेळ त्याची किंमत करत नाही. लक्षात घ्या. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही वेळ काढून आले, दुरून दुरून आले. ज्यांना सुट्या भेटत नाही त्यांनी सुट्या कशा टाकून आले.
ते एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर पुन्हा मी तुमचं सगळ्यांचं इथे अभिनंदन करतो, स्वागत करतो. तर बघा, माझी विद्यार्थ्याचं उद्दिष्ट काय आहे की सगळे विद्यार्थी एकत्र आणणे, अनुभवाची देवाणघेवाण करणे, शाळेशी नातं दृढ करणे, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही या शाळेत शिकत होते त्यावेळेची शाळा आणि आताची शाळा, अजूनही पहा तुम्ही अमरावतीमध्ये मोठ्या मोठ्या शाळा आहेत, पण त्या शाळेच्या इमारती बघा, आपल्या शाळेची इमारत बघा. आपल्या शाळेचं मॅनेजमेंट एवढं गंभीर आहे, एकही पैसा इथला घरी देत नाही, उलट घरचे पैसे इथं लावतात. आज 3 मजली एवढी सुंदर बिल्डिंग हे आपल्याला दिसत आहे या ठिकाणी. तर बघा, आता मी या बॅचचा उल्लेख केला, सुरुवात यांनी केली, सिल्वर ज्युबिली. आता येतो मी बॅच 1990-91ची बॅच. जेव्हा मी या शाळेत लागलो तेव्हा ही 90-91ची बॅच होती. जयश्री शिरभाते मॅडम, नायगाव मॅडम ह्या सायन्स टीचरही होत्या त्यावेळेस. ह्या इंग्लिशही शिकवायच्या, कारण का MA इंग्लिश आहे, लक्षात घ्या. आणि सिंगल एकच सेक्शन होता. आणि त्याच वेळेस मी लागलो. मला थोडी इंग्रजीची आवड असल्यामुळं मॅडमनी सांगितलं तुम्ही ग्रामरचा पार्ट घेत चला विद्यार्थ्यांचा, मी सायन्स शिकवते आणि टेक्स्टबुक घेते. म्हणजे डायरेक्ट पहिला जो कॉन्टॅक्ट आला माझा ह्या 90-91च्या बॅचचा आला. तर ही 41 जणांची बॅच होती. त्यावेळेस स्वर्गीय भोजने सर मुख्याध्यापक होते, लक्षात घ्या, आता ते आपल्यात नाही आहे. तर यांच्या वेळेस मोबाईल नव्हता, कुठेच कॉन्टॅक्ट नव्हता, मुलींचे लग्न होऊन कोणत्या नावाने कुठे गेल्या हे कोणालाही माहीत नव्हतं. परंतु याच्यामधले 5-6 असे धुरंधर होते तर सगळे त्यांनी शोधून काढले. कोणते? ते वर गेले ते सोडून सगळे शोधून काढले यांनी. कारण यातले 4 विद्यार्थी नाही आहे, लक्षात घ्या. सगळे विद्यार्थी शोधून काढले आणि एक सुंदर मेळावा त्यांनी या ठिकाणी घेतला. तर त्या मेळाव्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगेन की आता सध्या शाळा ही ग्रँटेड आहे. ग्रँटेड शाळेमध्ये पगार गव्हर्नमेंट करते शिक्षकांचा, परंतु शाळेसाठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहे त्यासाठी गव्हर्नमेंट एकही खडकू देत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकही खडकू देत नाही. जे नॉन सॅलरी ग्रँट आहे तेही नाही आहे. बाकी शाळेचं वीज बिल असेल, पाणी बिल असेल, त्यासाठी काही गव्हर्नमेंट काही देत नाही आहे. सगळे मॅनेजमेंट या शाळेसाठी करते. तर तुम्हाला मी या निमित्त एक आवाहन करू इच्छितो की बघा, कधी कधी आपली म्हणजे आपण एक डायरेक्ट मदत करू शकत नाही शाळेला, परंतु तुमच्या सभोवताली जे लोक आहेत, तुमची मित्रमंडळी आहे, तुमचं ऑफिस असेल, कॉर्पोरेट ऑफिस असेल, तर हेल्प मी टू हेल्प अदर, दुसऱ्याला मदत करण्यासाठी मला मदत करा. तर असं जर तुम्ही धोरण अवलंबलं तर ही शाळा भविष्यात काहीही करू शकते, परंतु तुमच्या मदतीशिवाय करणार नाही. आता तुम्ही म्हणाल की या शाळेत आम्हाला सगळंच दिसते, आम्हाला सगळंच दिसून राहिलं, परंतु अजूनही आपल्याला चांगले खेळाडू घडवण्यासाठी आपलं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड अजून चांगलं नाही आहे. ग्राउंड आपल्याला चांगलं बनवायचं आहे, कंपाऊंड करायचं आहे त्याला. त्याच्यामध्ये जनावर वगैरे बसतात, ते ग्राउंड खराब होते, खेळता येत नाही. यावेळेस आता कबड्डी खेळताना त्या मुलाला लागलं यावेळेस, लक्षात घ्या. तर तुम्हाला सांगतो का कोणत्या याच्यात तुम्हाला काम करता येते भविष्यात, आपल्याला ग्राउंड हे करायचं आहे. त्यानंतर अजूनही मुली सहसा म्हणजे पिरियडमध्ये घरी राहतात 3 ते 4 दिवस, लक्षात घ्या, अजूनही राहतात, आईवडील ठेवतात. तर त्यासाठी आपल्याकडे खोल्याची कमी नाही आहे. आता आपल्याला एक पिंक रूम सेटअप करायची आहे. खोल्या भरपूर आहे. त्या पिंक रूममध्ये 1-2 कॉट असतील, फर्स्ट एडचं सगळं साहित्य असेल किंवा त्यासाठी लागणारं सगळं साहित्य असेल, ती आपली सध्याची रिक्वायरमेंट आहे शाळेची. आता त्यानंतर स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, चांगले साहित्य पाहिजे आपल्याला खेळायचं. विद्यार्थी राज्य, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला या शाळेचं जाऊ शकतात. त्यानंतर चांगले प्रोजेक्टर स्क्रीन पाहिजे, कारण आता खडू फळा पुस्तक हा जमाना गेला. आता विद्यार्थ्यांना ऑडिओ व्हिडिओ एज्युकेशन पाहिजे, लक्षात घ्या, कारण का त्यांच्या हाती मोबाईल गेला आता. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचं साहित्य पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षेचं नॉलेज पाहिजे. मी तर म्हणतो का आम्ही दररोज 7 दिवसाचे 7 पिरियड घेतल्यापेक्षा शनिवारी 1 पिरियड तुम्ही घ्यायला येत चला. मुख्याध्यापकांची कधीही परवानगी आहे तुम्हाला.
शनिवारी तुम्हाला जे मार्गदर्शन विद्यार्थ्याला करायचं आहे, कारण का तुम्ही रोल मॉडेल आहे या विद्यार्थ्यांसाठी, तुम्ही या विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल आहे. जेव्हा आम्ही सांगू आमच्या विद्यार्थ्यांना की आमची एक स्टुडंट जज झालेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांना वाटेल की आपल्याही शाळेची एक विद्यार्थी जज झालेली आहे, ते रोल मॉडेल आहे. तर तुम्ही येऊ शकता. या शाळेमध्ये कोरोनामध्ये असे बरेचसे विद्यार्थी आहेत, एकल माता आहे ज्यांची फक्त आई आहे, वडील गेले. मी सर्वांची रजा घेतो, मला कोर्टात जायचं रिमांड आहे. असे आपल्या शाळेत कमीत कमी 25 ते 40 विद्यार्थी असे आहेत का ज्यांना फक्त आई आहे. भांडे कपडे धुणे, स्वयंपाक करणे. मुलं चांगले विद्यार्थी हुशार आहे, अभ्यासात हुशार आहे, एकल माता विद्यार्थी, कोणाला वडील नाही, कोणाला आई नाही, कोणी विद्यार्थी दुसऱ्याच्या घरी राहतात, असे काही विद्यार्थी आहेत. आणि मी याद्वारे तुम्हाला एकच करतो की तुम्ही काही श्रीमंत नाही, तुम्ही काही क्लास 1 ऑफिसर नाही, परंतु तुम्हाला या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी, या शाळेसाठी जे जे करता येईल, जे जे करता येईल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, हे तुम्ही करा, नक्की करा. ही तुमची शाळा आहे. कुठेही जरी गेले तरी शाळेची मजा येत नाही. पहिली गोष्ट तर मी याच्यासाठी बदनाम आहे की टाले सर म्हणजे मारकुटे सर. होऊ शकते होऊ शकते का सगळ्याच वर्गाला मी शिकवत नव्हतो, कोणती बॅच माझ्या हातून गेलीच नाही, मी ज्यांना कधी शिकवलंच नाही, परंतु ज्यांनाही मी शिकवलं नाही त्यांनी मार मात्र नक्की खाल्ला असं लक्षात घ्या. असा आज असा एकही विद्यार्थी सुटला नसेल. आणि अभ्यासासाठी तुम्ही खूप कमी मार खाल्ला तुम्ही मस्त्या करण्यासाठी, अबसेंट राहण्यासाठी, उशिरा येण्यासाठी आणि डिसिप्लिन. आणि त्यावेळेचा मी आजही असाच आजही माझ्याकडे काडी असते. किती GR निघो, काही निघो, मुख्याध्यापक मला दररोज सांगतात काही काडी फेकून द्या, पण मी नवीन शोधून काडी आणतो, लक्षात घ्या. आणि 1 वर्ष अजून सोडणार नाही काडी. असं समजा माझं 1 वर्ष राहिलं, आता 1 वर्ष राहिलं, मी पुढच्या हा मार्च सोडून पुढच्या मार्चला रिटायरमेंट आहे. पुन्हा रिटायरमेंटच्या वेळेस आमचे विद्यार्थी आमच्यासमोर असतात, शाळेतले शिक्षक समारंभ करतात, भोजन होते, याच्या पलीकडे काही राहत नाही. तर मी आजच्याच दिवसाला मी माझा महत्त्वाचा दिवस समजतो. असं समजा का आजच माझं रिटायरमेंट आहे तुमच्या एवढ्या जणाच्या समोर, परंतु मी विद्यार्थ्याला कधी विसरणार नाही. माझं जे काम आहे ते मी चालू ठेवणार. एक छान इंग्लिश ग्रामरचं पुस्तक रेडी आहे बिलकुल 450-500 पेजेसचं. मला जे माझ्या डोक्यात पुस्तक होतं जसं पाहिजे विद्यार्थ्यांना तसं मी ते लिहून ठेवलं. आता मला जेव्हा वेळ मिळेल 1 वर्षानंतर तेव्हा मी त्याच्यावर काम करीन आणि ते पुस्तक तुमच्याच हातानं प्रकाशित करीन आणि त्याची एक कॉपी तुम्हाला प्रत्येकाला देईन मी, कारण ते माझ्या कल्पनेतून ते पुस्तक मी लिहिलेलं आहे. आणि आता वेळ न गमावता ज्या गोष्टी मी तुम्हाला या शाळेसाठी सांगितल्या, ज्याची रिक्वायरमेंट होती, त्या रिक्वायरमेंटसाठी या शाळेतील 90-91चे जे काही बॅचचे विद्यार्थी आहेत, त्या बॅचच्या विद्यार्थ्यामध्ये एक रितेश बाहेती कोल्हापूरला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जर कुठं कोल्हापूरला जर संपर्कात येत असाल तर एक बिझनेस फर्म आहे खूप मोठी, 10 ते 12 CA त्याच्या हाताखाली आहे, लक्षात घ्या, खूप मोठं काम आहे. आणि एक महेश फरकाळे, जो गोपालनगरमध्ये राहत होता, आता तो बेनोड्याला राहतो, महेश फरकाळे. या विद्यार्थ्यांनी या शाळेची जी पहिली गरज होती, विद्यार्थ्यांना जे पाहिजे होता, आपल्याला डिजिटल क्लासरूम तयार करायची होती, आपल्याला ऑडिओ व्हिज्युअल शिक्षणासाठी एक साहित्य पाहिजे होतं. तर त्यांनी काही न बोलता, काही न करता, तो किती काही रुपयाचा हो, तर तो डिजिटल TV या शाळेला भेट दिलेला आहे. ते दोघंही नाही आहे, येऊ शकले नाही ते. आणि त्या बॅचचे इथं 5 विद्यार्थी आहे. मी त्या 5ही जणांना विनंती करतो का तो TV इथे आणून मुख्याध्यापकांना शाळेला आपण भेट देऊया. घ्या लवकर. पाठवण्यासाठी हा 65 इंची TV त्यांनी शाळेला भेट दिलेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया एक फोटो त्यांना पाठवायचा आपल्याला या साहित्यासोबत. रितेश बाहेते आणि महेश फरकाडे हा 54,000चा TV त्यांनी शाळेला भेट दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि
आणि असंच काम तुमच्याही जन भविष्यात घडावं अशी मी या ठिकाणी प्रामाणिक इच्छा करतो. आणि एखादा अनाथ मुलगा जर तुम्ही अडॅप्ट घेऊ शकत असाल 10वीपर्यंत शिक्षणासाठी वगैरे असंही करू शकता. पण हे कधी होईल जेव्हा तुम्ही या शाळेत येत राहाल आणि या शाळेतून तुम्हाला हे माहीत पडेल. पुनश्च मी सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आले, या शाळेवर प्रेम दाखवलं. पुनश्च सगळ्यांचा आभार मानून, मान्यवरांचा आभार मानून माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. रूममधलं आणा लवकर, जरा घ्या लवकर, फास्ट वेळ झालेला आहे. त्यांनीही व्यासपीठावर यावं आणि प्राथमिक शाळेचे इंगळे सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. इंगळे सर कुठे आहेत? त्यांनी व्यासपीठावर यावे. आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती आहे त्यांनी सर्वांचं स्वागत करावं. आणि शिक्षकासोबत शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यानंतर एक भूमिका असते शाळेच्या विविध समित्यांचे सदस्य. त्यापैकी एक सदस्यसुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. टाळ्या होऊ द्या. नंतर शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी या व्यतिरिक्त शाळेमध्ये काही समिती असतात ज्यात ॲक्टिव्ह पालक, काउन्सिलर्स, डॉक्टर असे विविध प्रकारचे पदाधिकारी असतात. त्याच्या एक सदस्या आणि आपले ॲक्टिव्ह पालक हर्षा पवार मॅडम उपस्थित आहेत. कृपया आपण व्यासपीठावर यावं. त्यांचेही आपण आयोजन समितीच्या वतीने सत्कार घेणार आहोत. मॅडमची मुलगी आपल्या शाळेत सध्या 10व्या वर्गात शिकते आणि मॅडम शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य आहेत. आयोजन समितीला विनंती आहे मॅडमचा सत्कार करावा. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने होत असते, परंतु आपल्या हिवरे सरांना निघण्याची घाई होती म्हणून तो कार्यक्रम आपण थोडा बाजूला ठेवला. पण आपले चिमुकले विद्यार्थी स्पेशल त्यासाठी शाळेत आले आहेत, त्यांना आपण नाराज करणार नाही म्हणून थोडीशी रूपरेषा मोडून आपण मुलांचं स्वागतगीत सुरुवातीला घेऊ. ते सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपल्यासाठी आले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्वागतम्
आपल्याला पूर्ण वेळ इथे बसायचं आहे. जेवणाच्या आधीपर्यंत इथे बसायचं आहे. नंतर पूर्ण मनोरंजन सत्र असणार आहे. त्यामुळे जे मागे उभे आहे विद्यार्थी त्यांना नम्र निवेदन आहे, कृपया आपण खुर्चीत येऊन बसावे. कोणी बाहेर असेल आपलं मित्र मैत्रीण त्यांनाही घेऊन या.